तुझ्यात जीव रंगला. बरकत चपलाचं माप कसं ओळखायचं? राणा मग तू एक काम कर की बहिणीला सरळ तुम्ही इथे काय करताय? ताप आलाय का नाही ते बघत होतो. असं पायाला हात लावून? हा म्हणजे पायात ताप उतरलाय का नाही ते बघत होतो. पायात? ते समजा जाऊ दे हो. तुम्ही झोपा निवांत. आता कसं पाय लांब करून झोपलं होतं तसं झोपत तुम्ही झोपा. हो नाही, माझी झाली झोप. अहो माणसाला बरं नसल्यावर त्यांना झोपायचं असते. तुम्ही झोपा नाही तर दुकान बंद व्हायचं. ह्याच हातावर तर आपला संसार उभा आहे. कर्तव्याचा कठोर हात आहे हा. आधार देणारा. आपण एकमेकांचे हात कधीच सोडायला नको. अजिबात नाही सोडायचं. मुंबईकडे बी लाईट जाती कधी कधी, पर गावासारखा अंधार का तिकडे पडत नाही बघा. काही बी म्हणा, शहरातलं गणितच भारी असतंय बघा. अंधारात गाव किती शांत वाटतंय ना. वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत, निसर्ग अनुभवता येतोय. हाही अनुभव छान आहे. तुम्ही घेतला होता हे अनुभव? एकदा यांनीच घडवून आणला होता. मला मस्त काजवे दाखवले होते. मग तिला आम्ही संग घेतली, निघालो परत चालत चालत. गोदका त्या दिवशी समदे बायका वाट चुकल्या असतील बहुतेक. हा, मला नाही माहित, पण आम्ही पुढं चालत चाललो 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 अर्धा पाऊण तास चालत राहिलो. आणि पुढं काय एक म्हातारी उभी होती, वाकडी तिकडी काठी घेऊन चालत होती. जक्क म्हातारी होती. तिला धड चालता बी येईना, केस पिंजारलेली, अगदी भयानक दिसत होती ती. आम्ही भीत भीत त्या म्हातारी जवळ गेलो, तिला विचारलं तर ती म्हणली, काय? या रानभुलीच्या माळावर माझी सून आणि तिची पाठराखील दोघी बी हरवल्यात. मी त्यासनी हुडकायला लागले. मग मी म्हणलं, तुमची सून आणि तुमची पाठराखील आमच्या संग आहे असं म्हणून मी वळून बघितलं. तुम्ही आता इथे काय करताय? तुम्हाला अंधाराचं भ्या वाटते ना हो. आणि मी असलो की भ्या वाटत नाही, म्हणून आलं तुमच्या सोबतीला. अच्छा, तुम्ही विझवलीत मेणबत्ती? नाही, आधी त्या दोघी येत्यात आणि मग म्हातारी, केस पिंजारल्यालं, डोळं लाल लाल, दात हे लांब लांब.
गोदा का त्या दोघी बायका गोंगड्यात बी असतात काय? होय येत्यात कवा रडत्यात तर कवा गपचूप असत्यात, इकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं फिरत असत्यात. अरे स्वतःच्या सोन्यासारख्या बायकोच्या दागिन्यांना हात लावतोयस? अरे काकल बिकल आहे काय तुला? अरे राणा मी खरंच चोरी करायला नव्हतं. अहो आणि तुम्ही तरी सांगू का की अजिबात नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. तुम्ही माझ्याशी बोलू नका. आणि अहो, तुम्ही दोघं बी असं तोडून बोलला मी कुणाकडे जायचं? अहो मला खरंच पैशाची गरज होती ओलय म्हणून मी कुणाकडे पैसे मागायचे आणि दुसऱ्या कुणाच नाही. माझी मोठी चीन आणि अंगठ्याने येणार होतो बघ मी. अहो पण मग असं चोरासारखं का आला? तू तुझ्या सोड माझ्या बी दागिन्याला हात लावू देत नाहीस. मग आवाजाने आयडिया दिली मला एक आणि त्यानंच सगळे माझ्या डोसक्यात भरवलं. अरे त्यानं डोसक्यात भरवलं आणि तू ऐकलंस वय? अरे का लहान आहेस वय? माणूस जवळचा असेल तर त्याला समजवायचं. समजावूनही नाही समजलं ना तर हक्काने कान धरायचा. असं केलं तरच त्याला त्याच्या चुका समजतात. मला सांगा, आजपर्यंत तुम्ही सूरज भाऊजींना खूप सांभाळून घेतलत ना? मग आज जरा त्यांना ओरडलात तर त्यात बिघडलं कुठे? नेमका कसा पोरगा पाहिजे सांग? प्रत्येक पोरीला असं वाटतं की आपल्यावर कोणतरी प्रेम करणारा असावा, पण फक्त माझीच काळजी घेईल असा पोरगा मला नको. माझ्या बरोबर सगळ्यांना जपेल असा पोरगा मला पाहिजे. ज्याची स्वतःची काहीतरी स्वप्न असतील, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणारा पाहिजे. लोकांना त्याला बघताच सलाम ठोकला पाहिजे. त्याचं रुबाब तर असा पाहिजे की पोरी त्याला बघताच डायरेक्ट पाटलाच्या दवाखान्यात ऍडमिट. मग कसे प्रपोज करायचे? डायरेक्ट तुम्हाला विचारायचे? थांब 5 मिनिटं मला बोलायचंय हो. आणि मग तुम्ही थांबायचे? नाही थांबली मी, निघून जायची. सायकलवर होती. तुमच्याकडे सायकल होती, तुम्ही धावत जायचे. मग ते उभे राहायचे असं, म्हणजे मी यायच्या आधीच पहिले उभे असायचे, कोपऱ्यावर उभे राहायचे आणि तुम्ही आले की सायकल थांबवायचे? थांब मला म्हणायचे. पण थांबतच नव्हते. मग तुम्ही धावत धावत प्रपोज केलं का? परी म्हणजे वन ऑफ द पार्टनर का? अगं सावित, खरं सांगू का, तिला खरं तर पार्टनर म्हणणं चुकीचंच आहे. ते ना असं आमचं एक लहान बाळ आहे. पण मग ती तुम्हाला कशी भेटली? आसमान से टपकी क्या? हाँ आसमान से गौरी, तुम चाहती ना कि तुम्हें बेटा हो तो हमारी एक बात मानोगी? अम्मा जी, आप बेटा चाहती हो ना, तो मैं आपकी हर बात मानूंगी. तुम हमें बताओ कि रोज के खाने में तुम्हारी पसंदीदा चीज क्या है? मतलब खाना अधूरा है? भात. तुम संकल्प करो कि जब तक तुम्हें बेटा नहीं हो जाता तुम चावल नहीं खाओ. विक्रांत, अरे इथे बँकेकडनं एक लेटर आलंय. त्यात फक्त असं लिहिलंय की तुमच्या सेफ डिपॉझिट वॉर्डचं गेल्या 3 वर्षांचं भाडं थकीत आहे, लवकरात लवकर भरून टाका. आता कोइन्सिडन्स असा आहे की त्याचा आणि त्याचा आवीचा नंबर सेम टू सेम आहे, 2712. अरे निर्लज्ज माणसा, वर तोंड करून परत बोलतोयस? राधिका, आज दुपारी ह्याचं आणि त्या शहाणीचं दोघांचंही संभाषण मी या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं होतं, पण यांनी पाहिलं आणि मी ते तुम्हाला ऐकवीन म्हणून यानं माझा मोबाईल तोडून फोडून टाकला.